दर्शक हो नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। जिल्हा परिषद कोल्हापूरसाठी दिनांक 7 फेब्रुवारीस मतदान झाले होते, तर 9 फेब्रुवारीस या जिल्हा परिषद निवडणुकांचा निकाल लागला होता आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात जवळजवळ 15 जागांवर यश मिळालेले होते आणि याच अनुषंगाने आज काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी गटनेता निवड होणार आहे। मी सध्या आहे अजिंक्यतारा कार्यालयाच्या बाहेर। आज या ठिकाणी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी गटनेता निवड केली जाणार आहे आणि या गटनेता निवडी प्रसंगी आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील साहेब आज उपस्थित राहणार नाही आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ते मुंबईत असल्या कारणास्तव या निवडी दरम्यान ते उपस्थित राहणार नाही आहेत। आज या ठिकाणी नेमकी कोणाची वर्णी लागणार, कोण होणार काँग्रेसचा गटनेता, याकडे कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। के न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह समीर मकानदार, कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।